आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्ण, गोपाळ, गोविंद, माधव अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या भगवान विष्णूच्या आश्चर्यकारक लीला आपल्या सगळ्यांना आणि सगळ्या विश्वाला मोहून टाकतात। बालरूपात लोणी चोरणारा हा कृष्ण गोपींबरोबर रास रचणारा, भक्तांचे हृदय रिझवणारा, यशोदेचा काना होता तर राधेचा मनमोहन होता। राधा आणि कृष्णाचे नाते हे युगान युगांचे होते। कोणाला न समजणारे हे दैवी प्रेम व्यक्त होण्यास भाषा असमर्थ होती। एके दिवशी वृंदावनात हे प्रेमी युगल एकमेकांच्या सहवासात तन्मय झाले असताना राधा कृष्णाला प्रश्न विचारते की आपण किती जन्म एकत्र होतो? कुठल्याच जन्मात तुझ्याशिवाय मला राहता येत नाही। आपण दोघे म्हणजे एक रूप, एक मन। आपल्या हृदयाचे स्पंदन सुद्धा एकत्रच। आपले समर्पण इतके स्वयं सहज संपूर्ण आहे, जणू आपण एकमेकांच्या श्वासात मिसळलेलो आहोत। मला तुमच्याशिवाय वेगळे राहणं अशक्य आहे।
भाषा जहां असमर्थ हो, बोल उठता है वो भावों की गहराइयां माप सका है कौन। वृंदावन में खो गए प्रेमी राधे कृष्ण, राधा का मन कृष्ण से पूछे एक ही प्रश्न। ना जाने तुझसे कौन युगों का नाता, ना जाने तुझसे कौन युगों का नाता। रे मन मोहन तुझ बिन रहा न जाता, ना जाने तुझसे कौन युगों का नाता। एक रूप, एक मन, एक जीवन, एक संग दो हृदयों का स्पंदन, दोनों एक दूजे के दर्पण, स्वयं सहज संपूर्ण समर्पण। भूल गई धड़कन की गिनती, ओ श्वास श्वास में तू ही जाए समाता, ना जाने तुझसे कौन युगों का नाता। दृष्टि जहाँ थी वहीं जमी है, हाथ जहाँ थे वहीं धरे हैं, चरण जहाँ थे वहीं रुके हैं, जग में है और जग से परे हैं, बहती जाए समय की धारा, ओ प्रेम जहाँ था वहीं खड़ा मुस्काता। कृष्णा रे तुझसे जन्म जन्म का नाता। जन्म जन्म का नाता। राधा, राधा, राधा तुझी आई तुला शोधत आहे. हां, राधे, काय झालं? आता मला जायला हवं. का? आई बोलवतीये. इतक्या लवकर? संध्याकाळ होत आली.
मला वाटलं बाबा आणि त्यांची माणसं आता गावी परत जायला तयार झाले असतील. मग तुम्हाला परत कधी भेटशील? उद्या येशील? मी इथेच वाट बघेन. नाही नाही, मी रोज कशी येऊ गोकुळात? जशी आज आली होतीस. आज तर बाबा पंचायतीच्या लोकांबरोबर आले होते, म्हणून आई सुद्धा बरोबर आली, म्हणून मी सुद्धा माझ्या सख्यांबरोबर आले. उद्या काय सांगून येऊ? ठीक आहे, मग उद्या मीच येईन तुला भेटायला. बासरी वाजू लागलो की समजून जा, मी नदीच्या किनारी तुझी वाट बघतोय. नको नको, मी हात जोडते, मुरली नको वाजवूस. का? तुझ्या मुरलीच्या स्वरात काय जादू आहे कोणास ठाऊक. गावातल्या सगळ्या स्त्रिया जेव्हा दुपारी निवांत झोपल्या असतात, पण मुरलीचा आवाज ऐकला की त्या सुद्धा जाग्या होत्या, आणि मग सगळ्यांना समजतं की तू आमच्या गावाबाहेर आला आहेस. मग सगळ्या जणी खिडकीतून बघू लागतात. मी कितीही लपत छपत आले तरीही सगळ्या गावात बातमी पसरते. घराघरातून तुझ्या आणि माझ्याबद्दल चर्चा होऊ लागली. गल्लीतून पाणी भरायला जात असते तेव्हा सगळ्या जणी तोंड लपवून माझी चेष्टा करतात. तुला माहित नाही, तुझ्यासाठी म्हणून मला किती निंदा ऐकून घ्यावी लागते. हे बघ राधा, ज्याला निंदेची भीती वाटते त्याने प्रेमाच्या वाटेवर चालायला जाऊ नये. म्हणून जेव्हा मी बासरी वाजू लागलो तेव्हा तू घरातून नको निघूस. परंतु ही पापी मुरलीच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. तिचे स्वर ऐकले की आल्याशिवाय राहत नाही. या बासरीचे स्वर मला जणू पाशात बांधून घेऊन येतात. म्हणून म्हणते, माझ्यावर दया कर, आमच्या गावी येऊ नकोस आणि मुरली सुद्धा वाजवू नकोस. मग तू प्रेम करणे थांबव. परंतु हे सुद्धा शक्य नाही. मग मी येणं थांबवेन हे सुद्धा शक्य नाही. हे बघ राधा, मला कोणत्याही निंदेची भीती नाही. मी फक्त प्रेमाला वश होतो आणि प्रेम हेच सर्वस्व मानतो. म्हणून मला तर यावेच लागेल. आणि मी आले नाही तर काय करशील? मग मी तुझ्या पाऊल खुणांना बासरी ऐकून परत जाईन. माझ्या पाऊल खुणांना? हो, तू सकाळी घाटावर सख्यांबरोबर पाणी भरायला जातेस ना? हो. तिथे तुम्हा सगळ्यांची पावले उमटलेली असतात. मी त्यात तुझी चरणचिन्हे ओळखू शकतो. बस त्यांच्यावर प्रेम करून मी परत जाईन. ललिता, राधेची आई आपल्या सगळ्यांना शोधत इथेच येते आहे. राधा येत नसली तर राहू दे, आपण निघूया इथून. राधा, सख्या सांगत आल्या की तुझी आई इथेच येते आहे. बस आता मला जाऊ दे. आधी उद्या भेटायचे वचन दे. कान्हा, आता आई येईल. आधी वचन दे, मन भेटीन. हो, येईन. हा? माझी शपथ. हो हो, तुझी शपथ. राधा, अगं ए राधा, ललिता, अरे ए सखा, कुठे सगळेजण? मी तर इथे आहे. अरे कुठे हरवल्या होत्या सगळ्या जणी? कुठे नाही काकू, आम्ही तर घाटावर बसून यमुनेचा प्रवाह बघत होतो. इथे तुम्ही यमुना बघत आहात आणि तिकडे तुमचे बाबा परत परत विचारत होते की मुली कुठे गेल्या, दिसतच नाही. अहो काकू, आज कुठल्या तरी देवीची ओटी भरा. राधा बुडता बुडता वाचली.
अरे देवा, काय झालं? आम्ही सगळ्या नदीत पाय सोडून बसलो होतो. तेवढ्यात एक मोठा मासा आला आणि राधेच्या पावलाला चावला. राधा घाबरून उठली तर तिचा पायच घसरला. अरे देवा, ही तर यमुनेत पडली असती, पण तेवढ्यात गोकुळातील एक गवळी आला. त्याने तिचा हात धरला आणि तिला पडता पडता वाचवलं. अरे ईश्वरा, म्हणून तर म्हणते मुलींनो, असं इकडे तिकडे भटकत जाऊ नका. आजच गावातल्या देवळात जाऊन देवीच्या पाया पडून या. बरं, चला आता. तिथे पंचायत झाली असेल आणि तुमचे वडील शोधायला लागतील, म्हणून मी स्वतः उठून आले. बरं काकू, पंचायतीत काय निवाडा झाला? यावर्षी होळी कुठे असेल? अजून तरी काही निर्णय झाला नाहीये. नंदराज अडून राहिलेत की होळी यंदा गोकुळातच झाली पाहिजे. मला माहिती आहे नंदराज का अडून राहिलेत ते. का? कारण बरसाने गावातली मंडळी कायम गोकुळवासियांना ठोकून काढतात म्हणून. कान्हा, तू प्रेमात काही असा बुडून गेलायस की तुला ह्याची काही शुद्धच नव्हती की गावात काय पंचायत होते. का? काय झालं असं? बरसाण्यातले गावकरी आणि गोकुळवासी यांच्यात काही निर्णय होत नाहीये की होळी कुठे करायची. दोघेही आपल्या मतांवर अडून बसलेले आहेत. हो का? मग ठीक आहे, आताच निर्णय होऊन जाऊ दे. चल. हो, चल. नाही, खरंच अगदी ते तर राहिलंच. नाही, हे मान्य करावंच लागेल आपल्याला. अरे म्हणजे काय? नंदलाल, आपण तुमचं म्हणणं मानूया. यावेळी होळी गोकुळातच होईल. म्हणजे काय? तुम्ही आमच्या म्हणण्याचा मान राखला. आम्ही तुमचे आभार कसे मानू? अरे, आम्ही सगळे गोकुळवासी तुमचे आभार मानतो. बघा, आम्ही याच्या आधीच निर्णय झाला तर. आता तर आनंदी आनंद आहे. आता सगळ्यांना गोकुळात यावेच लागेल. अरे बाबा, तुम्ही बरसाण्याच्या गावकऱ्यांना घाबरता म्हणून तर हा निर्णय झाला. ही गोष्ट मात्र खरी आहे बाबा. आम्हाला बरसाण्याच्या गवळींची खरोखरच खूप भीती वाटते. काका, तुम्ही काळजी करू नका. बरसाण्याच्या गवळणी तर यांच्या घरात घुसून सुद्धा यांना हाणून काढू शकतील. हो, बघून घेऊ आम्ही सुद्धा बरसाण्याच्या गवळणींना. आणि आम्हाला तर त्यांच्याकडून मार खाऊन आनंदच होईल. खरं सांगताय? तर अशा प्रकारे राधेचे गाव बरसाना इथले गावकरी कृष्णाच्या गोकुळात होळी साजरी करायला आले. गुलाल आणि रंगांची उधळण झाली. सगळे गोप गोपी रंगाच्या ह्या उत्सवात सामील झाले आणि मनसोक्त रंगून गेले. त्यांची क्रीडा बघून आकाशात विष्णू आणि लक्ष्मी सुद्धा हरखून गेले. राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचा रंग आणखीनच रंगला. राधा आणि कृष्णाच्या नात्याच्या सौंदर्याने तिन्ही लोकात बहार आली. राधेच्या गालांची लज्जेची लाली जणू गुलाल बनून आसमंत लाल गुलाबी झाला. सगळीकडे फक्त आनंदी आनंद होता आणि प्रत्येक जण आनंदात होता. हम प्यार मांगेरी, मांगे नहीं दान अधिकार मांगेरी. ये प्रेम भरो तो हाथ विरज में होली आई. ये रंगन की पौछाद विरज में होली आई रे. होली आई रे, होली आई रे.
डारे, राधे तुम पर का रंग डारे, तुम पहले ही रंग रंगीली। अपने रसिया को पहचानो, रसिक बिहारी को पहचानो। हमरो नातो बहुत पुरानो, हमरो नातो बहुत पुरानो। होरी के मिस हो, होरी के मिस कर ले हमते प्रेम सगाई रे। होरी आई रे, होरी आई रे, होरी आई रे, होरी आई रे। सरे सनी सारे मारे मारे, गाड़ी मारे मारे, रिवर सरे माँ पानी पानी, लाज हो गई पानी पानी। चूड़ियाँ करके, अरे करकंदे, बहिया मुर्दे, हम मुर्कंदे। चूनर करके, सरकंदे, छतिया करके, अरे सरकंदे। सब सखियन की उगत बन चुकी, हट गई साड़ी खटी बन चुकी। प्यार है चुकोरार घन चुकी, मनमानी की मौज बन चुकी। कोचा माँ कोचा, कोचा माँ कोचा, भेद नहीं भरे दिखाई रे। ये प्रेम भरो तो हाथ, विरज में होरी आई। रंग डारे
धन धन भागे हमारे होरी भई ब्रिज राज दुलारे अब के भई ब्रिज अरे मजा तर आलीच आहे. खऱ्या अरे म्हणजे काय? आता या पाण्यामध्ये बरसाने गाव आमच्या मालकांनी तर आज हार मानली. खरं तर हे आहे की विजय बरसाने गावाचाच झाला आहे. अरे बरसाने गावातल्या गड्यांची नाही तर गावातल्या बायकांची. अरे आपल्या गावातल्या गवळ्यांना हरवलं त्यांनी. अरे जेव्हा स्त्रिया जिंकतात तेव्हा सगळ्यात जास्त आनंद पुरुषांना. बरोबर यात काही शंकाच नाही. अरे काय करताय हे? हाच आनंद आला ना? आज तर खूपच आनंद मिळाला. जिथे स्नेह असतो तिथेच आनंद मिळतो. हे तर खरंच आहे. अरे राधा कुठे दिसली नाही? गावातल्या सगळ्या लेकी बाळी दुसऱ्या घाटांवर आंघोळ करत असते. राधाही त्यांच्या बरोबरच असे. या मुलींना आपल्या बरोबर थांबायला आवडतच नाही. अरे हो ना ताई, हेच तर वय असतं जेव्हा मैत्रिणींचं महत्व जास्त असतं. या वयात सख्या अगदी जीवापाड जवळच्या असतात. हो ना, न जाणो एकत्र बसून तासनतास काय गप्पा मारतात आणि शोधायला निघालात की एकतर झाडामागे लपल्या असतात किंवा नदीच्या घाटावर असतात. सगळ्यांपेक्षा ह्यांचा गट वेगळाच असतो. कधी शेतावरच जातील आणि कधी आपल्या खास सखींबरोबर असतील. यांच्या गप्पा तर कधी संपतच नाहीत. हे वय संपत नाही ना तोपर्यंत ह्यांच्या हृदयात काय गोड दडलेली रहस्य असतात कुणास ठाऊक. ह्यांची चर्चा कधी संपतच नाही. जरा आपले दिवस पण आठवा. या वयात तुम्ही काय काय केले होते. अरे तेच जे तुम्ही केलं असेल. इथपर्यंत तर आम्ही तुला घेऊन आलो. इथून पुढे तूच जा. तुझा कान्हा बासरी वाजवत इथे तुझी वाट बघतो आहे. तू पटकन निघून जा. जा 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 ग जा. पण कोणी बघितले तर? पण तू जर का ह्याच प्रमाणे बोलण्यात वेळ घालवलास तर नक्कीच कोणीतरी बघेल. आम्ही इथे पुलावर बसून नजर ठेवतो. इथून कोणाला जाऊ देणार नाही. कापऱ्या पावलाने, धडधडत्या हृदयाने आणि लज्जित नयनांनी राधा कृष्णाला भेटायला निघाली. जनाची भीती तर तिच्या मनात होतीच, पण विरहाच्या दुःखाने तिचे प्राण अधीर झाले होते. प्रेमाच्या या नाजूक वाटेवर राधा नवपरिणीती होती. त्यामुळे काय होईल याचे प्रत्येक क्षणी भय दाटून येत होते. मनात खळबळ होती, पण एक संदेह सुद्धा होता. एका बाजूला प्रतीक्षा आणि दुसऱ्या बाजूला प्रणय. तिचे श्वास जणू झंझावातासारखे झाले होते. मनात आकंठ संकोच, पण ओठावर हास्य घेऊन मुरडत मुरडत नवयौवना राधा कृष्णाकडे जात होती. कृष्णाच्या नजरेत कधी आग्रह तर कधी अनुनय होता. राधेचे बाहू धरून कृष्ण तिला कुंजवनात घेऊन गेला.
कभी आग्रह कभी अनुनय करके नैनों में रंग प्रेम का भर के कुंजों में राधे को मोहन ले चला बरबस बहिया धर के प्रथम स्पर्श का मधु आवास प्राणों में भरे नव उल्लास वे सुध होकर एक मधुमाती कभी पल खाती कभी इकलाती चली पिया की अभिसारिका देखो नई नवेली राधिका। बरं ललिता, एक गोष्ट खरी खरी सांग. काय ग? सगळे म्हणतात की तू सुद्धा कृष्णावर आतल्या आत मनापासून प्रेम करतेस. आतल्या आतच का? मी तर आतून बाहेरून दोन्ही तऱ्हेने प्रेम करते. मग हे काय आहे? काय? राधेला त्याला भेटायला घेऊन आलीस आणि स्वतः इथे पहारा देते आहेस. कारण हीच प्रेमाची रीत आहे. ज्याच्यावर प्रेम करता त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद माना. प्रेम स्वार्थाचे नाही, तपस्येचे नाम आहे विशाखा. तू धन्य आहेस ललिता. माझ्या दृष्टीने तुझे स्थान राधेपेक्षा सुद्धा वरचे आहे. शिव, राधेबद्दल असं बोलू नकोस. जिच्यावर माझा प्रियकर प्रेम करतो तिलाच माझी स्वामिनी मानते. तसं कृष्णावर कोण प्रेम नाही करत? खरं सांग, तू प्रेम नाही करत? वेडी, प्रेम करत असलीस तर द्यायला शिक. ते सुद्धा हसून, तेही हसून. समजी ना? ललिता, विशाखा, इथे बसून काय करताय? सख्याची वाट बघतो आहोत. आम्ही यमुनेवर न्हायला जातोय. हो का? बरं, मग आम्ही निघतो. आज मी यमुनेत स्नान करायला जात होते, तर तुम्हाला इथे का बोलावून घेतलंस? तुला भेटायची खूप इच्छा होती म्हणून. तू खूपच धीट आहेस. होळी खेळताना बेभान होऊन खेळलास. सगळे बघत होते. असा धीटपणा कोणी करतं का? हो, कोण? जो धीट असतो तो. आता तू स्वतःच म्हणालीस ना की मी खूप धीट आहे म्हणून. ते तर आहेस. बरं, एक गोष्ट सांग बरं. काय? तुला माझा हा हट्ट आवडला? आवडला तर खरं, परंतु आवडला आहे ना मनापासून? मग हा पण कशाला बरं? माझ्या मनाने माझ्या कानात सांगितलंय, कृष्णा, तू तेच कर जे राधेच्या मनाला खूप भावेल. मग कृष्णाने तेच केले जे आपल्या दोघांच्या मनाला भावलं. दोघांना तर आवडले, परंतु हे जग काय म्हणेल? कृष्णाला या जगाची पर्वा नाहीये. जर त्याची राधा खुश आहे तर कृष्णाला विश्वात कोणाचीही भीती नाही. ही गोष्ट इतक्या सहजपणे केवळ कृष्णच म्हणू शकतो, कारण तो पुरुष आहे, राधा नाही. का नाही म्हणू शकत? मला वाटत होतं की कृष्ण आणि राधेमध्ये काहीच अंतर नाहीये. मग तरी राधा हे का नाही म्हणू शकत? सांग ना, का नाही म्हणू शकत? जर का तू राधा असतास तर ह्या काळचे उत्तर स्वतःलाच समजलं असतं. कधी कधी मी विचार करते की जर का मी कृष्ण असते आणि तू राधा तर किती छान झालं असतं. मग काय झालं असतं? मग मी तुझ्याप्रमाणे हसले असते आणि तू माझ्यासारखा कावरा बावरा असतास. मग तुला ते आवडलं असतं का? हो, खूप मज्जा वाटली असते. तसं असेल तर ठीक आहे. मग मी राधा होतो आणि तू कृष्ण बन. तू राधा होशील? हो, का नाही? कसं? यात काय अवघड आहे? फक्त परकर पोलकत घालायचंय आणि वर्ण ओढणी घालायची, बस.
झालो ना मी राधा. आणि तू माझा मोर मुकुट घाल आणि कृष्ण हो. खरंच होशील तू राधा? हो, का नाही. ये, आज मी तुला राधा बनवते. घे, हा परकर घाल. अरे वेड्या, हे असे नाही, वरून घातला जातो. हो का? मग सांग कसा घालतात ते. हो, सांगते ना. अरे आधी तो मुकुट तरी काढ. हो, घे, आता तू घाल आणि तू कृष्ण हो. घाल मला. अरे वा कृष्णा. आता हे घे, आता तू राधा बन. हो. अशा तऱ्हेने राधेने कृष्णाला राधा बनवले. मुरलीधर सगळ्या जगापेक्षा वेगळा, श्यामल वर्णाचा, जणू अमृताचा प्याला होता. राधेच्या मनाला बांधून टाकणाऱ्या कृष्णाला राधेने करकचून परकर बांधला. अशा प्रकारे कान्हाचे कोमल तन राधाच्या शृंगाराने सजले. ओढणी लेऊन राधाने कृष्णाला लज्जा कशी असते हे दाखवायचे ठरवले. अरे वा, आता ओढणी सुद्धा घ्यायला हवी. हो हो, दे ना मग ओढणी. काय मग, झालो की नाही मी पूर्ण राधा? पूर्ण नाही, हे तर राधेचे फक्त बाहेरील रूप होते. जेव्हा संपूर्णपणे राधा होशील तेव्हा या हास्यामागे प्रेमाच्या पिढीचे अश्रू दिसू लागतील. आता तुझ्या वक्षात राधाचे हृदय नाहीये आणि राधाच्या हृदयात जे कृष्णासाठी प्रेम आहे ते सुद्धा नाहीये. तू दूर असलास तर मिलनासाठी तडफडत असते आणि जवळ असलास तर येणाऱ्या विरहाची भीती त्या मिलनाच्या हास्यात वेदना भरून टाकतात. ते सगळं कुठे या खोट्या राधेत? तू तर अनादी काळापासून निर्मोही आहेस. तुला मोहाचं बंधन काय असतं हे कळणार नाही. तू कधी व्याधीच्या जाळ्यात अडकलेल्या कोणा पक्षाची तडफड पाहिली आहेस? बस कृष्णाच्या प्रेमात अडकलेल्या राधेचे तडफडणे तसेच आहे. तू या अवस्थेला पोषशील तेव्हा राधा होशील. कधीतरी वाटतं तुझ्यावर माझ्या प्रेमाचे जे ऋण आहेत ते ऋण तू कधी फेडूच शकणार नाहीस. हो राधे, तू बरोबर बोलतेस. तुझे हे ऋण फेडणे खरंच अतिशय कठीण आहे. कठीण नाही, असंभव आहे.
चिरऋणी आहेस आणि कायमच चिरऋणीच राहशील. वा, बोलण्या बोलण्यात तू मला तुझं कायमचं ऋणी बनवलंस. कारण फक्त बोलण्यातच नाही, तुम्ही खरंच आमचे चिरऋणी आहात. आमच्या प्रेमाचे ऋण आहेत तुमच्यावर, जे तुम्ही कधीही फेडू शकणार नाही. का नाही फेडू शकत? कारण तुम्हाला तर मोहाचे बंधन आहेच नाही. तुम्हाला कोणाबद्दल मोह नाही, ना कोणावर प्रेम. म्हणून प्रेम ही किती मोठी पीडा आहे याची तुम्हाला कल्पनाच नाही. कोणावर प्रेम केले तर तुम्हाला समजेल ना. पण आम्ही कोणावर प्रेम करू मग? का? तुमच्या प्रेमाला कोणी योग्य नाही का? नाही. आम्ही सुद्धा नाही. बोला ना, आम्ही सुद्धा नाही. हे बघ राधे, प्रेम हे दुसऱ्यावर केलं जातं. आपल्यामध्ये दुसरा कोण आहे? आपण दोघे तर एकच आहोत. जसा दुधात श्वेत रंग आणि अग्नीत उष्णता, जसं धरतीतून गंध आणि नदीपासून नदीच्या लाटा वेगळ्या होऊ शकत नाहीत, तसंच तू आणि मी दोन्ही एकच आहोत. आपल्यात काहीही फरक नाही. आम्ही सर्वशक्तिमान परमेश्वर आहोत आणि तू आमच्या सर्वच्या सर्व शक्तींची मूळ प्रकृती परमेश्वरी आहेस. Hare Krishna